नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती 3 योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत. तर आपण याविषयी माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया या जानेवारी महिन्यात कोणत्या 3 योजनांचे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहेत. तर पहिली जी योजना आहे ती आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. मित्रांनो, सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषणा केल्याप्रमाणे अन्नदात्या बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत राज्य शासनाने अनुदानाची भर घातली होती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सन 2023-24 पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पहिल्या हप्त्याचे वितरणसुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. PM किसान योजनेअंतर्गत दर 4 महिन्यांनी 2-2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात. त्याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे सुद्धा 4 महिन्यानंतर 2-2 हजार रुपये जमा केले जातात आणि आता दुसरा हप्ता याच जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. कारण की मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी वितरणाची कार्यपद्धती ही पहिला हप्ता हा एप्रिल ते जुलै या कालावधीत 2 हजार रुपये जमा केला होता. दुसरा हप्ता हा ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात जमा केला होता. त्यानंतर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च महिन्यात जमा करण्यात आला. या कारणाने यावर्षी पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात याच महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यात येणार आहे. यानंतर नुकसान भरपाईचे पैसे देखील याच महिन्यात मिळणार आहेत. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातील अवकाळी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेत जिरायतीसाठी प्रति हेक्टर 13,600 रुपये व बागायतीसाठी 27,000 आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 36,000 रुपयांची मदत वितरित केली जाणार आहे. अवकाळी तसेच गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदतीसंदर्भात सोमवारी महसूल आणि विभागीय शासन निर्णय GR जारी केला आहे. SDRF च्या निकषानुसार यावर्षी 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत केली जात होती. त्यात वाढ करून 3 हेक्टरपर्यंत मदतीचा निर्णय नोव्हेंबरमध्ये राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता. जिरायती शेतीसाठी 8,500 रुपयाऐवजी 13,600 रुपये, बागायती पिकासाठी हेक्टरी 17,000 रुपयाऐवजी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी पूर्वी 22,500 रुपयांच्या जागी आता 36,000 रुपयांची मदत केली जाणार आहे. 3 हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जाणार आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मानला जातो. यानंतर तिसऱ्या ज्या योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत ती योजना आहे पीक विमा योजना. प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेअंतर्गत 21 दिवसाच्या पावसाच्या खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसान भरपाई पोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या 25% अग्रिम देण्यासाठी विमा कंपन्या तयार झाल्या आहेत. त्यानुसार राज्यातील 16 जिल्ह्यातील 25 लाख शेतकऱ्यांना हा फायदा मिळणार आहे. 1,352 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरला होता आणि अवकाळी पावसात नुकसान झाले होते, आता अशा शेतकऱ्यांना 25% अग्रिम हे मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की